आरशा पुढे उभं राहून फोटो काढायचं लॉजिक मला तरी काही कळलं नाही. तुम्हाला माहितीये का? पण सगळे करतात म्हणून आपण पण करायचं म्हणून मी करून बघत होते. पण काय कळलंच नाही असं का करते. आता मी जेव्हा आई झाले होते ना, तेव्हा मला असं वाटत होतं, की मी माझ्या बाळाला ना 2-3 वर्षापर्यंत काही शुगर देणार नाही, म्हणजे साखर देणार नाही. पण काय झालं आता जेव्हा तिला कळत नव्हतं ना, तेव्हा चालत होतं. पण आता तिला कळायला लागले ना, तर ती हट्ट करते आणि मग द्यायलाच लागते. त्याच्यामुळे तिच्या पोटात आता जंत झाले होते आणि मग त्याच्यासाठीच काहीतरी औषध आणायचं म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. पण आता 2-4 दात आलेत म्हणून म्हणलं जाऊ तिला तरी ब्रश घेऊन टाकावा, म्हणजे ती ब्रश तरी करेल नीटनेटका आणि तिला आवडतो म्हणून मग ब्रश पण घेतला. आता मोठ्या माणसांचे ब्रश एवढे महाग नाही, तेवढे महाग यांचे ब्रश असते. यांना कंटिन्यू ऑर्डर चालू असल्यामुळे ना, मागच्या आठवड्यात आणलेला भाजीपाला सगळा तसाच होता. कारण हे ऑर्डरला गेले ना, आम्ही फक्त खिचडी भात, डाळ भात, पोहे, उपमा, शिरा असंच काहीतरी खातो. प्रॉपर जेवण आम्ही काहीच बनवत नाही. त्याच्यानंतर मग गेलो होतो फळं आणायला. तिथून आलो आणि घरासमोर बघितलं आल्यावर तर एवढी धूळ झाली होती. म्हणलं आता बऱ्याच दिवसातून पाणी पण आलंय, तर मग आपण जरा पाणी मारून घेऊ आणि सगळं धुवून काढू. आता किती जरी धुतलं, किती स्वच्छ केलं ना, शेवटी आता समोर आमच्या घरासमोर रस्ता नाहीये चांगला आणि सगळी मातीच आहे. म्हणून सारखी माती येत राहते. तरी पण म्हणलं जाऊ दे, तसं नको पडून द्यायला म्हणून सगळं धुवून काढलं. आता जगात आपण कुठे जरी गेलो ना, घरचे कामं काय आपल्याला चुकत नाही. आता आणलेला भाजीपाला, भाजीपाला म्हणजेच फळं आणलेले ते सोडून ठेवायचं काम मला करायचं होतं. आता आम्ही आंबे आणले होते. आता सीझन संपत येणार आहे म्हटलं जाऊ दे, तेव्हा आणून घेऊया. त्यानंतर केळी आणली होती. आता जेव्हा मी लहान होते ना, अक्षरशः 20-15 म्हणजे अक्षरशः ₹10 डझन केळं भेटायचे आणि आता हे केळी ₹70 डझननी मी आणले. आणि हा भोपळा म्हणजे डांगर भोपळा. आता बारक्या पोरांना हे देतात. तुम्हाला माहितीये का? तुमच्या घरात जर लहान बाळ असेल ना, तर त्याला नक्की द्या. उन्हाळा लागला ना, लुडो खेळायचे, पिक्चर बघायचे, हे काम आता आम्हाला करायलाच लागते. त्याच्यानंतर मग संध्याकाळी हा पिक्चर बघत होतो. पण मला काही एवढी स्टोरी आवडली नाही. तुम्ही बघितलाय का? कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला भरभरून एवढं प्रेम दिल्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे. आणि जर का अजूनही तुम्ही मला फॉलो केलं नसेल, तर पटकन जाऊन फॉलो करा. भेटू आता उद्या. तोपर्यंत टाटा.